नमस्कार. मायक्रोसॉफ्ट वर्ड हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येतं? एक साधं कोरं पान, बरोबर ना? पण विचार करा, त्या कोऱ्या पानाच्या मागे एक प्रचंड शक्ती लपलेली असू शकते. आज आपण वर्डमधली नेमकी हीच रहस्य उलगडणार आहोत. अशी रहस्य जी कामाची पद्धतच बदलून टाकू शकतात. तर मग प्रश्न हा आहे की एका साध्या कोऱ्या पानाला एक प्रभावी, प्रोफेशनल डॉक्युमेंट बनवं तरी काय? फक्त शब्द तर नक्कीच नाहीत. ह्याचं उत्तर आहे फॉर्मॅटिंग, डिझाईन आणि ऑटोमेशन. आणि गंमत म्हणजे यासाठी लागणारी सगळी टूल्स वर्डमध्येच आहेत. चला तर मग ती शोधायला सुरुवात करूया. चला अगदी मुळापासून सुरुवात करूया. हे वर्ड प्रोसेसिंग म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपले विचार, आपले शब्द यांना एका व्यावसायिक आणि प्रभावी रूपात मांडणं. आणि यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड हे जगातलं सगळ्यात लोकप्रिय साधन आहे, यात काही शंका नाही. चला आपल्या पहिल्या विभागाकडे वळूया. बरेच जण वर्डला फक्त एक डिजिटल टाईपरायटर समजतात, पण ही एक खूप मोठी चूक आहे. खरं तर तो एक संपूर्ण डिजिटल टूल बॉक्स आहे, जो आपल्या कल्पनाशक्तीला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अगदी तयार आहे. तुम्ही साधं पत्र लिहित असाल किंवा एखादं अख्खं पुस्तक, एक प्रोफेशनल रिपोर्ट बनवत असाल किंवा एखादा आकर्षक माहितीपत्रक, वर्डमध्ये हे सगळं काही शक्य आहे. इथे फक्त शब्द लिहिले जात नाहीत, तर ते डिझाईनही केले जातात. आता येऊया दुसऱ्या विभागाकडे. आपण कितीही चांगलं लिहिलं असेल, पण ते जर वाचायला सोपं नसेल, तर त्याचा काहीच प्रभाव पडत नाही. आणि इथेच फॉर्मॅटिंगची जादू कामाला येते. आपल्या शब्दांना आकार देण्याची आणि त्यांना प्रभावी बनवण्याची ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. हा फरक बघा. एका बाजूला आहे फक्त शब्दांचा पसारा आणि दुसऱ्या बाजूला आहे स्पष्ट, नीट मांडलेला आणि वाचायला सोपा मजकूर. हाच तर आहे योग्य फॉर्मॅटिंगचा परिणाम. यामुळे आपली माहिती थेट वाचकाच्या मनापर्यंत पोहोचते. आणि हे सगळं करायला कुठे दूर जायची गरजच नाहीये. सगळी जादू आहे आपल्या होम मेन्यूमध्येच. फॉन्टचा आकार आणि रंग बदलण्यापासून ते पॅराग्राफची रचना करण्यापर्यंत सगळं काही अगदी आपल्या बोटांच्या टोकावर आहे. बरं, आपले शब्द आता सुबक दिसतायत, पण आपण त्यांना अजून प्रभावी बनवू शकतो का? हो, नक्कीच. तिसऱ्या विभागात आपण पाहणार आहोत की व्हिज्युअल घटक म्हणजे चित्र आणि चार्ट्स जोडून डॉक्युमेंटला आणखी आकर्षक कसं बनवता येतं. इन्सर्ट मेन्यू म्हणजे एक खजिनाच आहे. इथून टेबल्स, चित्र, चार्ट्स आणि अगदी हेडर फुटर सारख्या गोष्टी डॉक्युमेंटमध्ये अगदी सहज टाकता येतात. यामुळे माहिती अधिक संघटित होते आणि समजायलाही सोपी जाते. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण डॉक्युमेंट आकर्षक बनवलं. पण विचार करा की डॉक्युमेंट खूप मोठं असेल, जसं की एखादा रिपोर्ट किंवा थिसिस, तर त्याला प्रोफेशनल लुक कसा द्यायचा? चला चौथ्या विभागात आपण याच व्यावसायिक स्पर्शाबद्दल बोलूया. ही एक खूप कॉमन समस्या आहे, नाही का? आपण मोठा रिपोर्ट लिहितो आणि प्रत्येक वेळी काहीतरी बदल केला की अनुक्रमणिकेतले पान नंबर स्वतः बदलावे लागतात. किती वेळखाऊ आणि कंटाळवाणं काम आहे. मग ह्या त्रासातून सुटका हवीये? वर्डमध्ये यासाठी एक जबरदस्त उपाय आहे, रेफरन्सेस मेनू. हा मेनू हे सगळं डोकेदुखीचं काम ऑटोमॅटिक करून टाकतो. ह्या मेन्यूमुळे काय होतं तर एका क्लिकवर ऑटोमॅटिक टेबल ऑफ कंटेंट्स तयार होतो, संदर्भ सूची बनते, चित्रांना कॅप्शन मिळतायत. जरा विचार करा, किती वेळ वाचेल आणि चुका चुका होण्याची शक्यता तर जवळजवळ शून्यच. आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात रोमांचक विभागाकडे. इथे आपण वर्डच्या काही अशा गुप्त शस्त्रांबद्दल बोलणार आहोत, जी आपली कार्यक्षमता कित्येक पटीने वाढवू शकतात. आपलं पहिलं गुप्त शस्त्र आहे टेम्पलेट. टेम्पलेट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक रेडीमेड साचा आहे. जसा मिठाई बनवण्यासाठी एक साचा असतो, तसाच प्रोफेशनल डॉक्युमेंट्ससाठी हा एक डिझाईन केलेला साचा आहे. यामुळे आपलं प्रत्येक पत्र किंवा रिपोर्ट एकसारखा आणि व्यावसायिक दिसतो. आणि आपलं दुसरं शस्त्र आहे मॅक्रो. समजा रोज एक विशिष्ट प्रकारचा टेबल तयार करावा लागतो. तेच काम रोज करण्याऐवजी मॅक्रो ते आपल्यासाठी एका क्लिकवर करून देतो. मॅक्रो म्हणजे आपल्या कामाचा एक ऑटोमॅटिक असिस्टंटच आहे. मॅक्रो बनवणं खूप सोपं आहे. फक्त रेकॉर्डिंग सुरू करा, आपलं जे काम आहे ते एकदा करून दाखवा आणि रेकॉर्डिंग थांबवा. बस, झाला मॅक्रो तयार. पुढच्या वेळी तेच काम करण्यासाठी फक्त एक क्लिक पुरेसा आहे. आता एका वेगळ्या परिस्थितीचा विचार करूया. समजा एकच पत्र 100 लोकांना पाठवायचं आहे, पण प्रत्येकाच्या नावाने आणि पत्त्यासह. हे एक एक करून करणं म्हणजे किती किचकट काम आहे, नाही का?
ह्या किचकट कामासाठी वर्डकडे एक अत्यंत शक्तिशाली शस्त्र आहे आणि त्याचं नाव आहे मेल मर्ज. यासाठी फक्त 2 गोष्टी लागतात. एक, मुख्य डॉक्युमेंट म्हणजे आपल्या पत्राचा साचा, आणि दुसरा, डेटा सोर्स म्हणजेच लोकांच्या नावा पत्त्यांची यादी, जी एक्सेल शीटमध्ये असू शकते. आणि मग मेल मर्ज काय करतो? तो या दोन्ही गोष्टींना अगदी जादू केल्यासारखं एकत्र आणतो आणि काही मिनिटात 100 पेक्षा जास्त वैयक्तिक पत्र तयार करतो. कल्पना करा, किती वेळ आणि किती कष्ट वाचतील. तर आज आपण ही 5 शक्तिशाली साधनं पाहिली. स्टाईल्स, ऑटोमॅटिक टेबल ऑफ कंटेंट्स, टेम्पलेट्स, मॅक्रोज आणि मेल मर्ज. ही फक्त बटणं नाहीत, तर आपली प्रोडक्टिव्हिटी अनेक पटींनी वाढवणारे स्मार्ट उपाय आहेत. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा वर्ड उघडाल तेव्हा त्याला फक्त एक टायपिंग सॉफ्टवेअर म्हणून पाहू नका. ते एक असं इंजिन आहे जे आपल्या काम करण्याची पद्धतच बदलू शकतं. तर मग आता प्रश्न हाच आहे की हे इतकं शक्तिशाली साधन आता हातात आहे, मग यातून काय घडवणार, काय बनवणार? जरा विचार करा आणि वर्डच्या या प्रचंड शक्तीचा पुरेपूर वापर करा.